वेलकम टू कृष्णवी मालानी यूट्यूब चॅनल। आज मी बनवणार आहे करडईची भाजी। कढई घेतली आहे। कढईमध्ये पहिलं पाणी टाकायचं आहे। कढई मस्त तापू द्यायची आहे। करडईची भाजी चिरून घेतली आहे बघा मी। त्या अगोदर थोडंसं मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये। आणि चिरलेली भाजी थोडी थोडी करून पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आम्ही एकदम बारीक नाही करत, कारण की लहानपणीपासून मी अशाच प्रकारे भाजी खाल्ली आहे। त्यामुळे अशाच पद्धतीने खायला आवडते भाजी। अशी पूर्ण भाजी टाकून घ्यायची आणि त्याला उकळी येऊ द्यायची। आता मी भाजीचं वाटण तयार करून घेणार आहे। लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 9-10 आणि हिरव्या मिरच्याच आहेत ह्या थोड्याशा लालसर पडलेल्या। अशा मिरच्या जर असेल तर एकदम चांगलं होणार आहे, कारण की लाल मिरच्यांचं जे वाटण असतं ना त्याची भाजी खूप टेस्टी होते आणि पालेभाजी तर खूप टेस्टी होते। हे तीळ आहे बघा। करडईच्या भाजीमध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जे आहे तर ते तीळच आहे, त्याच्यामुळे भाजीला खूप अशी मस्त चव येते। मीठ टाकायचं आहे। मीठ थोडंच टाकायचं आहे, कारण की उकळत्या भाजीत पण आपण मीठ टाकलेलं आहे। शेंगदाणे घ्यायचे थोडेसे। शेंगदाणे जास्त नाही घ्यायचे, आपण तीळ घेतलाय ना तर शेंगदाणे कमी घ्यायचे। मी ती भाजी पिळून घेतली आहे बघा, उकळी घेऊन त्याला, आणि असं मोकळं केलं आहे। इथे कढई परत गरम व्हायला ठेवली आहे। तेल गरम झालं आहे। आता आपण जे वाटण वाटलं आहे ते वाटण ॲड करायचं आहे। मी इकडे आबडधोबडच वाटलं आहे बघा, एकदम बारीक नाही करायचं आहे आणि खलबत्त्यातच वाटायचं आहे, त्याने खूप अप्रतिम चव येते। मिक्सरमध्ये वाटून केलं तर पालेभाज्या बनतात चांगल्या, पण खलबत्त्यात आपण जे वाटण वाटतो ना त्याच्या भाज्या खूप चविष्ट असतात। अशा पद्धतीने तुम्ही भाज्या बनवत जा, हिरव्या पालेभाज्या। आणि थंडीमध्ये तर सगळ्यांनी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या इझिली अवेलेबल असतात थंडीमध्ये। असं थोडंसं लालसर भाजून घ्यायचं, जास्त नाही भाजायचं। आणि मी खलबत्त्यात जे वाटण हे केलेलं त्याच्यात पाणी टाकून असं ते पाणी सगळं ॲड करून कढईमध्ये टाकायचं आहे आणि थोडा वेळ वाटणाला पाण्यामध्ये शिजू द्यायचं व्यवस्थित। उकळी आली आहे बघा। आता हे बघा, मी मोकळी करून घेतलेली भाजी पिळून घेतली मी उकळल्यानंतर आणि त्याला अशी सुक्की करून घेतली। असं मोकळं करून त्याला आता परतून घ्यायचं आहे। भाजीला बघा कसला मस्त कलर आलाय। बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन तर ज्वारीच्या भाकरीसोबतच आहे। हे बघा भाजी तयार झाली आहे।
अशी सुकी भाजी तुम्ही बनवू शकता घरी. माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. भाजी तयार आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.